सरकारी नोकरी मिळवायची, सरकारी नोकरी मोठं पद घ्यायचं, ट्रान्सफर प्रमोशन घेत राहायचं, भ्रष्टाचार करत राहायचं आणि त्याच्यातून आपल्या मुलांना परदेशामध्ये शिकायला पाठवायचं आणि सांगायचं भारतामध्ये काय भविष्य नाही, तुम्ही परदेशामध्ये जा. हा एक गट मित्रांनो. दुसरा गट, आपल्या मुलांनी सुद्धा परदेशात जावं असं इतरांनाही वाटतं आणि मग कुठे बँकेचं लोन घे, कुठे शेती विक, कुठे कर्ज काढ आणि पोटाला चिमटा मारून मुलांना शिकवणं आणि त्यांना परदेशात पाठवणं. अशा 2 गटातून भारतातून दरवर्षी लाखो मुलं परदेशामध्ये शिकायला जातात, नोकरीला जातात, काही लोक तिकडेच राहतात. परंतु काल जे काही डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे एका रात्रीमध्ये आपल्या 3.25 लाख भारतीय मुलांना अमेरिका सोडून परत यावं लागतंय. आणि दुसरी गोष्ट, याच्या पुढे जर कोणाला अमेरिकन नागरिकत्व घ्यायचं म्हणलं तर त्यांना जवळपास 88 लाख रुपये नाही, जे नोकरीला किंवा नवीन जाणार आहे तिथं शिकायला त्या लोकांना $1,00,000 म्हणजे 88 लाख रुपये त्यांना भरावे लागणार विजासाठी वगैरे. आणि दुसरी गोष्ट की जर एखाद्याला अमेरिकन नागरिकत्व पाहिजे असेल तर त्याला 9 कोटी रुपये मोजावे लागतील. अशी भयानक परिस्थिती मित्रांनो. आणि हे फक्त अमेरिकेमध्ये नाही तर आयर्लंडमध्ये, कॅनडामध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये अशा अनेक देशामध्ये भारतीय लोकांना हुसकू लावण्याचे कार्यक्रम सुरू झालेले आहेत. भारतीय लोकांनी गो बॅक अशा प्रकारचे आंदोलनं तिथले स्थानिक लोक करतायत आणि ज्या भारतीय लोकांना आतापर्यंत ते डोक्यावर घेऊन आमच्या देशाच्या विकासामध्ये यांचं खूप मोठं योगदान आहे असं खांद्यावर घेऊन मिळत होते, त्याच आपल्या भारतीय लोकांना आता ते घुसपेटी आहे किंवा घुसखोर असं म्हणायला लागलेत. मित्रांनो, ही खूप गंभीर परिस्थिती आहे आणि याच्यामध्ये आपल्या लाखो तरुण मुलांचं भविष्य पणाला लागलेलं आहे. त्यामुळे आता आपण आपणा वतन आपलं वेतन, आपणा वतन आपणा वेतन या पद्धतीने आपण गेलं पाहिजे. जी बुद्धिमत्ता आपण इतर देशांना डेव्हलप करण्यासाठी वापरली, जी परिस्थिती आपण इतर देशांची बदलून दाखवली, त्यांच्याकडे संशोधन करून सांगताना माझ्या अंगावर काटे आलेत मित्रांनो, की आपल्यामुळे त्यांचे देश महासत्ता झाले, आपल्यामुळे त्यांच्या देशाची प्रगती झाली. मग आपल्याच मुलांना आपण या ठिकाणी चांगलं वातावरण दिलं तर ही मुलं आपल्या देशामध्ये सुद्धा अशा प्रकारचे क्रांतिकारी संशोधन करू शकतात, प्रगती करू शकतात, नवीन नवीन डेव्हलपमेंट करू शकतात. फक्त गरज एकच आहे मित्रांनो, भारतातलं वातावरण अत्यंत कलुषित आणि गटारी प्रवृत्तीचं झालेले, विषारी प्रवृत्ती झाले, ते बदललं पाहिजे. आणि अशा होतकरूपोर का देश सोडून जात असतात, का परदेशामध्ये त्यांना जावंसं वाटतं, हे सगळं चित्र बदललं पाहिजे. इथला भ्रष्टाचार संपला पाहिजे, इथल्या गुणवंत विद्यार्थ्यांना संधी मिळाली पाहिजे. जात, धर्म, भाषा, प्रांत याच्या पुढे जाऊन या मुलांच्या गुणवत्तेला जर स्कोप दिला तर डेफिनेटली आपण विश्वगुरू होऊ शकतो, महासत्ता होऊ शकतो. आणि त्यासाठी एकमेव अडसर मला दिसतं मित्रांनो, ते म्हणजे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाराला खतपाणी देणारे सरकारी अधिकारी आणि ह्या सरकारी अधिकाऱ्यांना पाठीशी घालणारे राजकारणी लोक, पुढारी लोकांनी. म्हणून हे दूरदर्शीपणे विचार करून मी सनई छत्रपती शासन पक्ष काढला. हा पक्ष जात, धर्म, पंथ, भाषा, प्रांत याच्या ऐवजी एकाच गोष्टीवर चालणार आहे आणि तो म्हणजे सुशिक्षित लोकांचा पक्ष, टॅक्स पेअर लोकांचा पक्ष. आणि मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे मित्रांनो, की आपण सुद्धा हेच विजन ठेवलं पाहिजे की आपण बुद्धिमान लोकांना संधी दिली पाहिजे, गुणवंतांचा आपण सन्मान ठेवला पाहिजे आणि त्यांना समाजामध्ये एक सामाजिक सुरक्षा सुद्धा मिळाली पाहिजे. इथं गुंडांचं, भ्रष्टाचारांचं, टोळक्यांचं राज्य हे बदललं पाहिजे. वाळूवाले, मटक्यावाले, दारूवाले यांचं हे साम्राज्य थांबवून आपण आपल्याकडे शिकलेल्या लोकांचं, सुसंस्कारित लोकांना संधी दिली तर नक्कीच आपल्या भारतामध्ये खूप काही बदल होऊ शकतो. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं 12 बलतर 18 पकड जातील लोकांना, गुणवंत लोकांना वर आणलं, त्यांना संधी दिली, त्यांची कौशल्यांना संधी दिली, तशीच आपण आपल्या तरुणांना दिली तर आपल्याला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. आज जे अमेरिकेत घडले मित्रांनो, तेच आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा अशा सगळ्या ठिकाणी घडत चालले. आणि म्हणून आपल्या अनेक तरुणांना पुढच्या काही महिन्यामध्येच संपूर्ण जगभरातून पुन्हा भारतामध्ये यावं लागेल. या तरुणांनी हताश न होता जे ते काम परदेशामध्ये करत होते तेच काम या ठिकाणी मोठ्या हेतूने किंवा मोठ्या प्रेरणेने त्यांनी करावं. त्यांना जे काही पाठबळ लागेल, किमान महाराष्ट्रामध्ये तरी आम्ही या राजकारणातली गुंडागर्दी आणि दादागिरी, घराणेशाही हे मोडीत काढायचं आमचं स्वप्न आहे. आणि ही सगळी पोरं आमच्यावर जुडली, आमच्याबरोबर ह्या सगळ्या पोरं आली IT मधली तर डेफिनेटली आपण पुढच्या 5 वर्षामध्ये याच महाराष्ट्राचं, याच भारताचं अमेरिका करून दाखवू, जपान करून दाखवू, जर्मनी करून दाखवू, चीन करून दाखवू आणि सिंगापूर करून दाखवू. म्हणून तरुणांनो, हताश होऊ नका, निराश होऊ नका. जे काम तुम्ही तिकडे करता ते काम इथं आपल्याला करता येईल. फक्त तिकडे जे तुम्हाला वातावरण मिळालं तेच निर्माण करण्याचं मोठं आव्हान आमच्या समोर आहे. आपण सगळ्यांनी मिळून ते आव्हान पेलूया आणि डेफिनेटली आपणा वतन आपणा वेतन, आपणा वतन आपणा वेतन या पद्धतीने आपण पुढे जाऊया. धन्यवाद.